नदीवर आलो आहे आम्ही नदीवर. आणि नदीवर आम्ही कशाला आलो आहे माहिती आहे काय? भर दिवसा या दुपारचं जेवण करायला. आणि ही भांडी काळी करायल्यात. भांडी काळी करायला लागतात. ह्याचा डायलॉग म्हणजे काय आहे? तोंड काळे करायच्या वयात भांडी काळी करायला. हा, तोंड काळं करायच्या वयात भांडी काळी करल्यात. म्हणजे भांडी काळी करायला लागतात. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक म्हण आहे की काय माहिती आहे काय? हे असं भांडीला माती लावून घ्यायचं आणि माती लावून घेतलं की जेवण शिजवायला घ्यायचं. ह्याचा अर्थ भांडी काळी करायला लागतात, जेवण शिजवायला लागते. आणि ह्यो आमचा 36 ट्रकचा मालक जे जेवण करायला आमच्याकडं दळण बिळण घेऊन आलं. ती लाकडं बिकडं काय काय बाजार नदीवर लाकडं आणल्यात नदीवर लाकडं आणल्यात. आणि ह्यो पाठीवर बसला ह्यो बाब्या. हे एवढ रे ह्यो बाब्या. ह्याला कोणी बोलवलं नाही. ह्याला कोणी बोलवलं नाही. तू कसं काय आलास? तुला कुठनं कळालं? कर कोण आहे तो? खबरी खबरी कोण आहे रे? बंद करावं. खबरी कोण आहे रे? खबरी कोण आहे? ए हे कोण बोललं ह्याला? अचानक आलाय. हा ए गणोजी नाही, ह्यो गणोजी आमच्यातला. कान्होजीला बोलवले नो रे. सागराचं नाव घेऊया थांब म्हणाला. येऊ सागऱ्या, बघितलंयस का सागऱ्या? जेवण आपण जे काम धंदा सोडून हे जे जेवण करायचं काम चालू आहे. आणि एसकेनं तर आग लावायला घेतल्या. सागरचं काम हा चलो आता कंटिन्यू करतो. मजा बघा फक्त काय असत्या. लवकर बारकी बारकी पिल्लू बाब्या पाण्याचा. ए तू काय आलाय रे? जेवायला हा जेवायला कोण बोलवलं खरं तुला? टिफिन आम्ही का सांगितलं तुला? काय म्हणलाय तुम्ही? खोळ्या मलाच दुपारी कळले. तुला कोण सकाळी सांगणार रे? इतके तुझ्यापेक्षा खोटं बोललाय की? तुम्हाला 1000 रुपये दिले. काय तुमचं डायरेक्ट नाव घेतलं तरी कोर्टातच मला 1000 रुपये द्यायला लागते. हा, 1000 रुपये द्यायला लागते. जेवायला वाढू नका. नाही 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 तुम्ही तुम्ही काय बोलला? ए काय बोलला? जेवायला वाढू नका. बघ काय बोलला? हा मी दंड लावलाय. नाव घेईल हा. त्याला 1000 रुपये द्यायला. नाव घेईल नाही त्याला जेवायला वाढायचं नाही. काय संबंध आहे माझा पैसे द्यायचा? जेवायला वाढायचं नाही. माझ्या वाटणे जेवण बाबूल द्या. म्हणजे ह्यो आणलाय. आणि माझ्या वाटणी द्यायला द्या. म्हणजे ह्यानं आणलाय. नाही नाही ए तुला आमंत्रण कोण दिलं? खरं सांग. इथं आमच्यात दंड आहे. दंड आहे इथं. तुम्ही बोलला की सकाळी जेवायला येतो. कुठं कुठं बोललो तुला? माझ्यात हा आता मला सांग खरं काय खोटं? खोटं आपलं ठरलंय कुठं? आपण गणापेक्षा. गण्यापाशी. मग मी याला सांगेन. नाही डीपी जेवढे म्हणत काय माहित तर होतं. मैदान सोडल्यावर कळलं आपल्याला मंग्याचा वाढदिवस आहे. बरोबर काय? ठीक आहे बाबू येऊ नकोस. जेवू दे बाबू जेवू नाही देणार आम्ही. काय संबंध आहे? देत नाही आम्ही. जेवण देत नाही. 500 रुपये फोन पे करा जेव रे. 500 रुपये द्यायचं आणि जेवायचं. काय डीपी असं करणार तुम्ही? त्याचा काय संबंध आहे? नियम केलाय सकाळी. मग तू नाव सांग कोण बोलवला? पायतान बैल पायतान. बुट आहेत ते पायथन हा हे ज्या आत घातले पायतान त्याच्यावर बूट घातले मी. ए मी काय बोललो नाही. जेवायला वाढू नका. सरक्या अनिल अनिल नाही नाही याला तो याला 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 चल की रे. हॅलो सरक्या तर मीडिया साहेब येते येते. ए तुला सगळं जागर बसून पाहिजे रे. अरे थांबा की थांबा जरा थांबा वज व्हायली थांबा. नाही तुला सगळं जागर बसून पाहिजे तुला सगळं जागर. साडला यायला सगळं इथे जेवायला लागेल. ये झाले ये. अरे भाऊ झाले सगळे ये. तुझी वाट बघायला तू आल्याशिवाय चालू करायचं नाही. ये लवकर. ते किलोवर टाक की मीठ. ए गो लई झालं रे. एकत्र करणार आहे हो. अरे पण ते लई झालं. बरोबर घाल रे मिक्स कर. मिक्स मी करू बरोबर. ठेव किती साईडला धराबा म्हणजे काय? तू मसाला आणला की नाही? आणला की हा स्वच्छ सोड काय धुरे प्याज टाकू नका काम आहे. आजच टाकणार आहे मी. काय संबंध नाही. काय संबंध आहे? मी सांगणार रामा मिस्त्रीसनी. वाटलं होती ती आता आमच्या रामा मिस्त्रींना सांगणार मी.
तुमचं पोरगं जेवण करायला पैसे काढले सगळ्यांच्याकडं 200-200 मागून घेतलाय म्हणून. हो सगळं एकत्र चालू व्हायला. ए हात डोरे बाबा. शिवाजी सारखं वेगवेगळं कर. शिवाजी सारखं वेगवेगळं लागतं त्याला. मटण आपण पहिला धुवा पाहतो शिवाय नसते. नसते बोलू की चव जाते रे. वेगळी चव लागते. बॉल गटरी गेला की चव होते तसं. बॉल गटरी गेला की चव जाते तसं. सकाळी 2 षटकार कसं मारलोयस की? कडक. हा? ते बी सांगायची कुणामुळे मारला ते बी सांगा. कोणामुळे मारलो? मी कॅच टाकले तुमचा उगाच नाही तुम्ही दुसरा बॉल उठायचा. हे खरं आहे की तिथे. नाही खरं. आमची माती आमची माणसं तिथं समाज लागला म्हणते. तुम्ही रोजचं खेळायला यायला पाहिजे म्हणून म्हणे मी त्याला उगाच टाकलोय. उद्याच्या लाकूड कोण तोडणार मग? तुम्ही सारख्या तू काय करणार आहेस? मी मदत करतो जेवणाला. ह्याला अरे हेल्पर आयुष्य काढला हेल्प करून लोकांना. टेपला करून. हा ते घ्या, काय होत नाही माझ्यामुळे सगळं खाणार आहे तुम्ही. तुझं- आणि मोठं बोलला अहो मोठं बोलायचं नाही. अरे का बोलतोस करतो एवढं मोठं? जेवणाला मदत केली की तुम्ही सगळी जेवणार नाही. नाही एवढं मोठं बोलतोस का करतो? होते ना. ह्याचं काय आलं ते आता झालं बसला बघत. हा बाई, हे सगळं बघा, आता हे चार्या लाकूड पाहिजे बा, एवढी 4 लाकूड राहिले. हे महत्वाचं point आला का नाही, चाकू काढ म्हणला मला नाही. लाकडा ना पाहिजे. त्यातलं चाकू काढ म्हटलं हे असलं तुझं काम आहे हा. चल ना चल. लगेच असेल की मर्दा. चल रे चल. ए, मैला, आणि बोलूला बघ ना लगेच. अरे तुला बघवत नाही जळक्या तोंडाच्या कपटी तोंडाच्या अहो मग एक माणूस नाही गेलो. लाकूड तोडायला बाब्या. ते काटाय तर ते तोडा येत नाही त्या हातानं. काटायच का त्याला? नाही नाही जळत नाही ते वल्ला होते वल्ला आहे ते. वल्ला चला. जेवायला जेवण करून येऊन तुम्ही. अरे बघणार आहे मी. 5 मिनिटं. नाही दाखव उघड. ह्याच्यात बघा इकडे दाखव. किती मस्त आहे याला. मग तिथे काय करणार मी? हा 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 हा. पाणी कम पडलं का रे? अजून पाणी घालायचं साहेब. बटर आणलं काय बटर? हो बटर आणले की अमूलचं आणले. मग घाल की. थांबा की सागर मिळाला सागर येणार आणि आम्ही खाणार. कान्होजी येणार आणि आम्हाला मिळणार काय? ए काय चाललास बाबू? आणि येणारच म्हणते की हो. काय केलंय ना? खाली वाटलं पाणी. का रे? पाणी वत म्हटलं तिकडे वाटलं पाणी. आता ते वटलेलं पाण्याचा रस्ता ते अर्धी वाटी पाहिजे फक्त. मी फक्त हे घेतलोय. पैसे लागणार आहे का वरनं? तुम्हाला मला सारी भागील कर की. हा करणारच की. बागलीचा काय संबंध आहे? हिशोब काढणार हिशोबाचं वरतं द्या. हिशोबाचा काय संबंध आहे? सारख्या देणार आहे पैसे आणि सागर. काय नाही ती रांडे नुसतं आता उठवली मग उठल्यात काय. मी 1 किलो चिकन देणार 2 किलो. काय 5 किलो एवढं तू याचा मसाला आणला नाही होय गोकुळ चौकातनं? ठीक आहे मग ह्यात का घालणार तर? घातली की भाजी पिशवी. हे तरी बाबा हे पैसे टाक. एल्लन एल्लन याला आणि शंटावरती नांग्यान गोतील. म्हणजे काय? ए राजा काय केलं त्यानं जेवणात? इकडे इकडे काय केलं त्यानं जेवणात? इकडे जर सांग काय केलंय ना? जाफराबादी भादी. बघा व्हिडिओ बघा तिथं. ठीक आहे थांबायचं. राजा ले घाल नको निम्मे जास्त घाल. ले खाणार नाही ती. अरे बस बस बस. ए घाल रे. हो अरे लागते रे पातळ केला जरा चिकन. किती आणलाय सांग? भात किती आहे? सवाय. घाल सगळा. नाही नको 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 सपत नाही. ठीक आहे नाही रे कम पडते रे. काय देऊ? हा? काय पाहिजे?
मग तेच सांगावलं की त्याला कम पडलं तर काय करणार? तेवढं तांदूळ काय घरातून काय 2 दिवसाचं राशन भरला का तुझ्या घरातलं आमचं कॉन्ट्रीब्युशन घेऊन? काय दूर कापड दे कापड धरायला कापड दे. बायकोला आलो घरात गेलो. काय म्हटलास तू किरण? काम ऑफिस मध्ये मी जेवायला येणार म्हणून सांगितले घरला. रेकॉर्डिंग आलं रे सने. अरे 3दा शिवाय दिल्या रे ना, 3दा बंद केलं व्हिडिओ मी. असं बरोबर बस. याला बायकोचा फोन आलाय, घरात आवरावरी धुणं बिणं काय काय राहिले, बोंबलाले याच्या बायको याच्या नावानं. काय आलं विषय? 4ला जाणार नव्हतं ऑप्शन येऊ. अहो खाली नाही पूल झाला का नाही पुढे या पुलापासून पुढाला का नाही लेफ्ट मारायला लगेच राहावं साधं पत्ता. तुझं काय रे? हा लगेच लेफ्ट मारायला. काय चुकलं आजच्या जेवणात? पुलावर नाही हा आणि पूल संपला की राईटला रेंदाळा देखील ते लेफ्ट या की आत राहावं. जरा भात घाल राजा. जेवणात काय चुकलं म्हणते काय ए शाऱ्या छी चिकन पण भारी झाले काय आलंय? काय नाही रस्ता पण भारी झाला चिकन पण भारी आहे. हे दोन्ही एकत्र करून चुकले. ते सांगलं हे वेगवेगळं करा कामाला यायला सांगितलं ऑफिसमध्ये. नाही मंग्या, वाढदिवसावर मस्ती करून बसतो. ताटू नको लई. शाहरुखला बोललास तू काय पाहिजे ते. काय शाहरुख काय बोलला तिला? भाकरी दे म्हणा आणि काय अर्धी दे अर्धी दे म्हणून. मग तू काय म्हणलास? नाही खाऊ दे खा आणि आम्हाला दे की अर्धी. डीपी काय माल तुम्हाला ए भाऊ बोल भात दे. अच्छा अरे मग तुला बाहेरच्या बायकांचा नाच पाहिजे कशाला तुझ्या बायकोला फसवायला? अरे के किरण दा त्याला काय फरक पडत नाही. कोणालीकडे कुणाला याची बायकोच म्हणत्या याचं बाहेर लपडा असूच शकत नाही. मी ऍक्सेप्ट केलंय, कोण करूच शकत नाही याला. नेमकं प्रकरण कोणाचं म्हणजे तुझं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर कोणाचा आहे त्यात काय? होय राजा, भात वाढू काय एसकेच्यात जर अफेअर झालं तर ते किती नंबरचा करेल? 1 नंबर आणि राहिलेला 3 राहिल्या 3 7च देतात ना. टोपण काढा टोपण काढा टोपण काढा की टोपण काढा. ए मैर्या तास झालं खायला दंगा किती रे? मला तास झालं भात द्या म्हणाले, आपापला भात घ्यायलायचा, मला एक घास भात दिनासा. खाल्लं ते भात भरावा लागतो. काय सांगायला राव किरण? भरावा लागतो. हे कसं भरतो तू मंग्या कबुतराला? असं तोंड उघडते भर की भरा. आलो काय एसके भात कुठला केला यो? आळणे हा माता हलक्यात घ्या. इंद्रायणी गरम आहे. इंद्राणी अरे 6855 निम्म ट्रक विदाउट पासिंग. तर असं मोकाच ठेवा जरा गाडून. मारुती कोण मारुती? मारत्या ए मारत्या यो भात चावायचं नाही गिळायचं. ए मारत्या भात अरे की रे बाबा इकडे आणि मला अजून भात घालणार. मी एवढा वेळ थांबलोय काय? अहो, मला भातच घालणार. भात उन्हात ठेवायचा. राजा एवढा वेळ झाला मी थांबलोय, मला भात घालणार. अरे काय भात घालायचं तुला यात? अभियो भात कर म्हणल्यावर भात आमटी केला आहे ना. काजू आहे रे तिकडे. पंकज किती भात राजा काजू दे किती हो? पंकज किती वेळा भात चुकवतो. काजू लय आहेत रे. दाण्यात दाण्यात कसं केशर आहे तसं भातात काजू आहे. बिगर स्प्राईटचा खायला येणार भात. त्यामुळे किती पण वेळा तुझे भात चुकत नाही. किती वेळा बी चुकत नाही आणि 600 रुपये कॉन्ट्रीब्युशन येत नाही. ते आणि चिडर माझं नाव परत घेतला आणि व्हिडिओ काढायला लागला तुम्हाला. तर पंकज हे सगळा तुमचा विषय शिवाजीने काढलाय, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाय. तर आता फायनली आमचं जेवण संपत आलेलं आहे आणि आता यानं भात अक्षरशः तुम्हाला सांगतो आमचा आचार्य जो आहे की नाही तो इधर कल्याणी आहे. ह्यानं अजिबात चांगलं केलं नाही आहे भात वगैरे. तांदूळ छान तारा घ्यायला लावला, तुमच्या बाण तारा आणला होता काय? मग कुठला घेतलास तू? कुठला घेतलास? हा मग तू काय आजारी पडला होता तेच की आजरा इंद्रायणी? आजचा जेवणाचा ब्लॉग इथं थांबवतो आम्ही,
कारण काय आले किरण काय कंटेंट देईना. अरे जेवण असं झालंय मी मांडी घालून खाऊ शकत नाही. म्हणजे ह्यो काय विषय मग मांडी घालून तू काय करतो. मेन आत्ता कान्होजी आलेले आहेत ज्यांच्यातर्फे 450 रुपये गुगल पे आलं होतं. म्हणजे 1.5 किलो सागरनं दिला आम्हाला आणि 1.5 किलो हात धुवायला गेला. ते कुत्र नवा ते कुत्र नवा शाहरुख म्हणजे ह्यो हा इकडं हा. आणि आत्ता आमच्या म्हणजे हृदयाचं काळजाचा तुकडा जरा करपलाय म्हणजे त्या भावाचा वाढदिवस आहे मंगेश ढवळे. भावाचा वाढदिवस आहे. वाढदिवसा दिवशी काय लोकांना मोटिवेशन देणारच काय. दे की सकाळी व्हिडिओ बघितलं तुझा मी. तिखट जास्त खाऊ काय होता व्हिडिओ ढवारा भात आहे. ए थांब आता काय विषय काढू नको. पंकज सर जेवायल्यात. पंकज सरांना जेवताना डिस्टर्ब करू नकोस. पंकज सर काम धंदा सोडून बायकोला न सांगता इथं नदीवरती जेवायला आल्यात हे आपण व्हिडिओ टाकून कोणालाही सांगायचं नाही आहे. पंकज सरांची बायको व्हिडिओ बघत्या त्यांना ते कळल. त्यामुळे आपण ही व्हिडिओ आज टाकायचा नाही. नाही पंकजला कोणाचा फोन आला एसके फक्त तुम्हाला माहित आहे. तुम्ही कोणालाही सांगू नका. ही गोष्ट कोणाला सांगू नका. आणि सागर तुमच्या बोळ्यातला विषय तुमचा बोळातला विषय नाही तो आम्ही तो विषय आम्ही तुमच्या बायकोपर्यंत पोहोचवणार नाही. हा तात्यांची जित आहे. बाकीचं तुम्ही काय पण करा ती घरात जाऊन मिटवू शकते. हे जर मिटत नाही वहिनी आम्ही खोटं बोललो. सागर तुमच्या बायकोचं नाव काय त्याने काय झालं सांगू. झालं का म्हणजे आठव ना. तुझी बायको काय आता तुझ्या बायकोला काय ओळखत नाही तू कोण आहेस ते. ओळखते की मग ती नाव घेतलं तुला काय अडचण आहे. विहिरी पण टाटा करते वहिनी आमची. विहिरीपर्यंत तिथे ढकलत्या काय. अरे नाही मी लय ऐकलोय सागरची बायको. सागर घरात गेला की शक्तिमान तर डायरेक्ट गंगाधर होते म्हण. जाताना बाहेर आला की शक्तिमान. तुम्ही पण या इकडे तुम्ही पण परंतु ऐकायचं या इकडे. नाही किरण्याचं कसं आहे. किरण्या बायको स्पष्ट सांगतोय मी बायको समोर घाबरतोय. मी बायकोचा समोर मी लाचार आहे. माझं काय तिच्या समोर चालत नाही हे किरण्या स्पष्ट सांगतोय. तिच्या पाठीमाग राधा तुझ्या पाठीमाग किरण्या काय काय करतोय हे आम्हाला सांगायची इच्छा नाही. काय माहिती काय बहिणीच्या संसारात आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. तिचा संसार सुखानं व्हायला पाहिजे. सगळ्यांची लग्न मोडायची इच्छा आहे तुमची. अरे त्याच्याशिवाय तुम्ही कसं रिकाम होणार. तुम्ही किती नंबरला आहे. नंबर किती होता. 1 नंबर असतोच घेवडे. स्वतः मला एक नंबर 2 पैशा 2 महेश 3 सागरदा. आणि आज ज्याचा वाढदिवस आहे आज ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या बायकोनं म्हणजे हात जोडलाय. का मंगेश समोर माझं काय चालतच नाही म्हटली. अहो तो घराकडे घालवून आल्यावर कसला खुश झालता माहितीये काय. कुणाला घराड घालला. वहिनीसनी घराकडे घालल्यावर ह्यो असा सलमान खान झालता. कोण मला विचारत नाही म्हटला. मोकळाच आहे म्हटला मी. दिवसभर किती पण वेळ होऊ दे. व्हिडिओ कॉलवर कोण कोण होतं. मंगेश बरोबर बोलला की मंगेश नव्हा अरे कसलं पण मला सांग सागरची रे मला सांग सागरची एक सुद्धा लढतर बायकोला माहित नाही. हो हे कुठं काय तुम्ही आवाज ब्यूट केला. ते ब्यूट ब्यूट झाला. म्हटले काय हो नाही सागर तुम्ही बाहेर राहायला आले की बायको पहिला व्हिडिओ कॉल करते. मग ह्यो काय करतोय गाडीतून बसतोय. आता आपण परवा पन्हाळ्यात गेलतो
पन्हाळ्याला मागे गेलो नव्हतं काय इथे जेवढी जमल्यात ती आपापल्या बायकांना सगळी खोटं बोलतात. आणि आता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देऊया आणि आता व्हिडिओ स्टॉप करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. उद्या परत जेवण दे. नाशिकला नाशिकला येणार आहे हो नाशिकला जायचं चला. अरे डीपी अरे तू मोकळा आहे कर, तुझी बायको सोडेल का तुला? तुम्ही तुमचं नाव सांगितलं की कुठं पण जगात पेट्रोल कुठं पण म्हणजे एक मिनिट, मी आजपर्यंत याला एकदाही बोलवलं नाही. वहिनी एक मिनिट, सागरची बायको तुम्ही ऐका, मी आजपर्यंत सागरला कुठेही गेलो. नाव काय? सोनाली. परवा सांगितलं ती मीनाक्षी. ते वेगळं ती वेगळा आहे वे. अच्छा ती वेगळा आहे. नाव घेऊ नका. तर ए मीनाक्षी काय सोनाली? पहिला सांगितलं तीच की सोनाक्षी. सोनाली. हे तुम्हाला कुठलं कळलं? पंकज बघा, तुम्ही मित्राच्या संसारात असं काहीतरी, एक मिनिट, पंकज बघ, पंकज सागर बद्दल असं काहीतरी वक्तव्य करत असेल, पण मी कधीही प्रतीक्षा म्हणून पंकज बद्दल काय बोलणार नाही. अहो वहिनीचा एवढा विश्वास आहे 3 विहिरी पण टाटा करायच्या. म्हणजे 3 विहिरीपर्यंत येऊन काय करते सागरची बायको? अहो आमची वहिनी सोन्याची गुणाची आहे, तेवढा एवढा विश्वास आहे की नाही 3 विहिरीपर्यंत म्हणजे अर्धा किलोमीटर टाटा करायची त्या. खरं तुझ्या बायकोचं सांग. तुझी बायको म्हणते माझा नवरा लपडं करूच शकत नाही. काय मनगड? खरं ते बोलते. एजी बायको तर काय गरीब गाय आहे. ह्यो गावावर वाळून टाकलेलं पोरगा आहे. बायको बुडवर साखर काय सागर राजाजी साखरच घेऊन फिरते. जरा आवडलं की तोंडात असं साखर. आणि शिवजाच्या बायकोला काय, शिवजानं 15,000 पगारच केलाय. रे पंकज मला काय म्हणला सांग? तुला काय माहित आहे? तुला काय माहित आहे? अरे तू आत्ता आलायस, 15,000 पगार देतोय म्हणून तुला सांगितलं असेल. का देतो हे सांगितलंय काय? काही बोलायचं नाही या आठवड्यात. नाही, काही बोलायचं बायकोला असं वाटतंय की ती खूप मोठी बिझनेसमॅन आहे म्हणून द्यायचं आणि आपल्या हाताखाली कामाला ठेवून घ्यायचं. अहो सांगा म्हणजे थांबा, हे सांगायचं नव्हतं ना शिवाजी. वहिनी नव्हतं हे, थांबा. काय पण सांगा, मी सगळं ऍडजस्ट करतो. बोला काय करा, सगळं ऍडजस्ट करा. आणि किरण्याचा काय विषय, जरा किरण्याच्या लफड्याचा जरा सांगा. काय विषय काय तर बोल नका उगाच जावा. अरे लफडं म्हणजे काय सांग तुम्ही? लफडं म्हणजे काय बैठच घेताय काय? अरे पण लफडं म्हणजे तुम्ही काय बैठच घेताय काय? आता तू नाही लफडं म्हणजे तुम्ही बैठच घेताय काय? मी काय म्हणाले, लफडं म्हणजे काय? काय तर लढतर केला आहे ना आपण, काय म्हणतो म्हणजे काहीतरी चुकला की आपण काय काहीतरी लफडं केलंय, काहीतरी लढतर केलंय. अरे ते म्हणाले तुझ्या मनात पाप का? राधा मी काय बोलायला नाही, हे तू समजून घे. हॅलो आणि फोन सागर, तुम्ही आमच्या वहिनी नाव काय? सोनाक्षी. सोनाली. पहिली मीनाक्षी, दोन्ही मिळून काय सोनाक्षी. पहिली सोनाली, हो राधा, पहिली राधा, मीनाक्षी. राधा तुला माहित आहे तुझा भाऊ खोटं बोलत नाही. मी फक्त एवढंच सांगतो, तू माझ्या भावावरती प्रेम करतीस, तू माझ्या भावाला सांभाळून घेतल्यास, खरं हे गाव उंड काय हे गावभर लपडी करत फिरते. लपडी म्हणजे काय? नाही काय संबंध आहे? सत्य आहे, सत्य आहे. तुम्ही कट करा फुगवायला ते. पण पोरग सोन्यासारखं आहे आणि याचं नाव आम्ही आणि सगळे याला सोन्याचं म्हणतो. पण ह्यो सोन्या, लात मारायचं पाणी. ह्याच्याकडे 2-3 आहेत गुन्हे, ह्याच्याकडे 2-3 गुन्हे आहेत म्हणजे काटकोण. तुम्ही सागरची बायको, एक मिनिट, सागरची बायको, कळलं काय तुझा नवरा काय गुणाचा आहे? हे कुठे काय दाखवला आता